आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील फोपीर या गावात. फोपीर हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील एक सुंदर व शांत गाव आहे. नाशिक जिल्हा हा शेतीसाठी प्रसिद्ध असून फोपीर गावही या शेतीप्रधान परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. गावाची लोकसंख्या मर्यादित असली तरी गावकऱ्यांमध्ये एकोपा, मेहनत आणि आपुलकी दिसून येते. फोपीर गावाचे मुख्य उत्पादनाचे साधन शेती आहे. येथे प्रामुख्याने द्राक्षे आणि पेरू यांसारखी फळपिके घेतली जातात. द्राक्ष शेतीमुळे अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहेत. ठिबक सिंचन, आधुनिक शेती पद्धती आणि मेहनतीमुळे फोपीर गावाने शेतीत चांगली प्रगती केली आहे. गावाचे नैसर्गिक वातावरण अतिशय रमणीय आहे. हिरवीगार शेत, मोकळी हवा आणि शांत परिसर यामुळे फोपीर गाव राहण्यासाठी सुखद आहे. पावसाळ्यात गाव अधिकच सुंदर दिसते. गावात प्राथमिक सुविधा उपलब्ध असून शेजारील गावांशी चांगला संपर्क आहे. फोपीर गावातील लोक साधे, कष्टाळू आणि एकमेकांना मदत करणारे आहेत. सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. गणेशोत्सव, दिवाळी, होळी यांसारखे सण गावातील सामाजिक ऐक्य अधिक मजबूत करतात. एकूणच फोपीर गाव हे शेती, निसर्ग आणि माणुसकी यांचा सुंदर संगम आहे. ग्रामीण संस्कृती जपत आधुनिकतेकडे वाटचाल करणारे फोपीर गाव हे नक्कीच अभिमानास्पद आहे. तर याच गावाला मी आज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मित्रांना, मैत्रिणींना व आपल्या प्रियजनांना नक्की शेअर करा. मस्त आहे ना वातावरण. द्राक्षाची बाग आहे. द्राक्षाची 200 रुपये किलो जाणारे द्राक्ष. लहान बाळासारखी काळजी घ्यावी लागते या द्राक्षांना. बघायचंय, चला तर मग. हे जाळी लावली पक्षी आतमध्ये नाही जावे यासाठी. दिसत असेल अर्धी द्राक्षाची बाग आहे आणि अर्ध्या फार्ममध्ये कारले लावलेले आहेत. खूप छान, खूप मस्त वाटतं गावाकडचं जीवन. शहरातल्या धावपळीपेक्षा खूपच मस्त वातावरण आहे इकडं. चला तर मग द्राक्षाची बाग बघूया आता. हे बघा, दिसत असेल. हे बघा, हे द्राक्ष आहेत. खूप मेहनत आहे द्राक्षाची बाग बनवण्यासाठी. लहान बाळासारखं जपलं जातं या द्राक्षांना. दिसत असेल, हे लांबच लांब रांग आहेत. हे पहा, हे बघा, हे पीक तयार झाले आता. हे माझ्या मागे दिसत असेल. हे बघा, भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशातील अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे शेतकरी. पारंपरिक पद्धतीने शेती करत असतानाच आजच्या बदलत्या काळात जो शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारून
शेतीत प्रगती करतो त्याला प्रगतशील शेतकरी असं म्हणतात. प्रगतशील शेतकरी पारंपरिक शेतीपुरता मर्यादित न राहता आधुनिक शेतीची कास धरतो. तो सुधारित बियाणे, ठिबक सिंचन, स्प्रिंकलर, सेंद्रिय खताचा वापर, माती परीक्षण, पीक फेरपालट अशा आधुनिक पद्धती अवलंबवतो. त्यामुळे उत्पादन वाढते, खर्च कमी होतो आणि नफा जास्त मिळतो. आजचा प्रगतशील शेतकरी शेतीसोबत जोडधंदेही करतो. दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, मधुमक्षिका, मत्स्यपालन अशा व्यवसायांमुळे त्याचे उत्पन्न वाढते. तसेच तो द्राक्षे, डाळिंब, केळी, भाजीपाला, फळबागा यांसारख्या नगदी पिकांकडे अधिक लक्ष देतो. प्रगतशील शेतकरी बाजारपेठेची माहिती ठेवतो. तो मोबाईल, इंटरनेट, कृषी ॲप्स, हवामान अंदाज यांचा उपयोग करून योग्य वेळी पेरणी, फवारणी व काढणी करतो. शासकीय योजना, अनुदाने, पीक विमा यांची माहिती घेऊन त्याचा लाभ घेतो. पर्यावरणाचे संरक्षण करणे हे देखील प्रगतशील शेतकऱ्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. रासायनिक खतांचा अतिवापर टाळून सेंद्रिय शेतीकडे तो वळतो. त्यामुळे मातीची सुपीकता टिकून राहते आणि ग्राहकांना निरोगी अन्न मिळते. अशा प्रकारे प्रगतशील शेतकरी केवळ स्वतःची प्रगती करत नाही तर इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करतो. तो समाजाचा आदर्श बनतो. देशाच्या आर्थिक विकासात प्रगतशील शेतकऱ्याचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकरी रात्रंदिवस मेहनत करून अन्नधान्य पिकवतो, तरीही त्याला आपल्या मालाचा योग्य भाव मिळत नाही. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. म्हणूनच शेतकऱ्याला भाव मिळालाच पाहिजे ही काळाची गरज बनली आहे. शेती करताना शेतकऱ्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. एवढ्या कष्टानंतरही बाजारात माल विकताना दलालांच्या हातात शेतकरी अडकतो आणि त्याला कमी दर मिळतो. शेतकऱ्याला योग्य भाव न मिळाल्यामुळे त्याची आर्थिक स्थिती कमकुवत होते. कर्जाचा बोजा वाढतो. कुटुंबाची गरज भागवणे कठीण होते. अनेक वेळा शेतकरी निराश होतो. याचा परिणाम संपूर्ण समाजावर होतो, कारण शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ आहे. शेतकऱ्याला योग्य भाव मिळण्यासाठी अनेक उपाययोजना आवश्यक आहेत. शासनाने किमान आधारभूत किंमत प्रभावीपणे राबवावी. शेतमाल खरेदी केंद्रे प्रत्येक गावात सुरू करावीत. थेट ग्राहक ते शेतकरी व्यवस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था यांना प्रोत्साहन द्यावे. साठवणूक, थंडगृह, प्रक्रिया उद्योग वाढवल्यास शेतमालाला चांगला दर मिळू शकतो. तसेच शेतकऱ्यानेही बदल स्वीकारणे गरजेचे आहे. बाजारपेठेची माहिती घेणे, दर्जेदार उत्पादन करणे, प्रक्रिया केलेला माल विकणे यामुळे त्याला अधिक भाव मिळू शकतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खर्च कमी करता येतो. शेतकऱ्याचा दिवस पहाटे लवकर सुरू होतो. जनावरांची काळजी घेणे, शेतात पाणी देणे, नांगरणी, पेरणी, फवारणी, काढणी असे कामे तो सातत्याने करतो. निसर्गावर अवलंबून असलेले त्याचे जीवन अनिश्चिततेने भरलेले असते. कधी पाऊस वेळेवर पडत नाही, तर कधी अतिवृष्टी किंवा गारपीट होऊन पीक हातचे जाते. एवढ्या मेहनतीनंतरही शेतकऱ्याचे आर्थिक जीवन कठीण असते. वाढता उत्पादन खर्च, कर्जाचा बोजा, बाजारात न मिळणारा योग्य भाव यामुळे तो अनेकदा अडचणीत सापडतो. तरीही तो हार मानत नाही. आशेने पुन्हा नव्याने पेरणी करतो. शेतकरी जीवनात कुटुंबालाही मोठे योगदान असते. पत्नी, मुले, वृद्ध आई, वडील सर्वजण शेती कामात हातभार लावतात. सण, उत्सव, जत्रा, पारंपरिक संस्कृती
यामुळे शेतकरी जीवनात आनंदाचे क्षणही असतात. निसर्गाशी जवळीक ही शेतकरी जीवनाची खास ओळख आहे. आजच्या काळात शेतकरी हळूहळू आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारत आहे. शेतकरी जीवन कष्टमय असले तरी ते आत्मसन्मानाने भरलेले आहे. शेतकऱ्याच्या श्रमावरच समाजाचे पोषण होते. म्हणून शेतकऱ्याच्या जीवनाकडे आदराने पाहणे आणि त्याच्या समस्या सोडवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. पावसाचे पाणी साठवण्यासाठी शेतात खोदलेले जलसाठे म्हणजे शेततळे. यामुळे शेतीला वर्षभर पाण्याची सोय होते. शेततळ्याचे फायदे काय? पावसाचे पाणी साठवता येते. उन्हाळ्यात पिकांना पाणी मिळते. विहीर, बोरवेल अवलंबन कमी होते. द्राक्ष, पेरू, भाजीपाला यासाठी उपयुक्त आहे. मत्स्यपालनाची संधी, उत्पादन व उत्पन्न वाढते. फुलं तर बघा किती टवटवीत दिसतात. ते दिसत असेल. एकदम शुद्ध हवा, नॅचरल झाडं, खूपच मस्त वाटतंय. फुफीर, गावाचं नाव आहे फुफीर. लोकसंख्या जास्त नसली तरी आयुष्य तर खूप निसर्गरम्य आहे येथील. थोड्याच वेळाने तुम्हाला वाडा दाखवतो. काही जबरदस्त वाडा बांधलाय. टोले जंग, अगदी दगडात बांधकाम केलेलं आहे. दाखवतो थोड्या वेळाने. हाच आहे तो वाडा. मगाशी तुम्हाला बोललो होतं ना, थोड्या वेळाने तुम्हाला टोलेजंग वाडा दाखवतो. हाच तो वाडा. पूर्ण दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे या वाड्याचं. दिसत असेल तुम्हाला. कार्यक्रमासाठी चालू झालेली ही तयारी आहे. थोड्या वेळानंतर इथं कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या AK व्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.